मानवी सभ्यतेशी निगडीत असंख्य रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेली आहेत. जेव्हा ती बाहेर येतात तेव्हा आपल्याला आश्चर्यचकित करतात. असाच काहीसा प्रकार क्रोएशियामध्ये घडला. येथे पुरातत्वशास्त्रज्ञ एका पुरातत्वीय कबरीचे उत्खनन करत होते तेव्हा त्यांना एक जुने हेल्मेट आपल्या उत्खननात आढळून आले, जे पाहून सर्वजण थक्क झाले. हे हेल्मेट जवळजवळ 2500 वर्ष जुने असून ते वेगवेगळ्या धातूंपासून बनवले असल्याचे आढळून आले. यापूर्वी इटलीमध्ये देखील शास्त्रज्ञांना ग्रीक संस्कृतीशी संबंधित 2 हेल्मेटे ही एका भिंतीमध्ये सापडली होती. लाईव्ह सायन्सच्या अहवालानुसार झाग्रेब विद्यापीठाची एक टीम गोमिले या पुरातत्वीय स्थळावर एका कबरीचे उत्खनन करत होती तेव्हा त्यांना एक दगडी बांधकाम दिसले. त्याला आणखी खाली खोदल्यानंतर एक हेल्मेट दिसून आले. हे हेल्मेट अगदी 2 दगडांच्या मध्ये व्यवस्थित कुठल्याही तोडफोडीशिवाय अस्तित्वात होते. नंतर असे आढळून आले की हे हेल्मेट जवळजवळ इसवी सन पूर्व 6व्या ते इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या दरम्यानचे असावे. झाग्रेब विद्यापीठाचे प्रोफेसर आणि रिसर्च टीमचे प्रमुख पोट्रेविका यांनी सांगितले की गोमाईलच्या या जागेवर अनेक मानवी कबरी अस्तित्वात आहेत, ज्यामध्ये मानवी सभ्यतेची माहिती दडलेली आहे. प्रत्येक ढिगाऱ्यात अनेक कबरी असतात आणि प्रत्येक थडग्यात अनेक मृतदेह पुरलेले असतात. प्राचीन ग्रीक दस्तऐवज असे दर्शवितात की हे हेल्मेट ज्या काळात वापरात होते त्या काळात एक अत्यंत विकसित अशी सभ्यता होती, ज्यांना ग्रीक लोक इलिरियन सभ्यता म्हणतात. इलिरियन लोक हे अनेक जमाती आणि राज्यांमध्ये विभागलेले होते. नंतर रोमन शासकांनी त्यांना इसवी सनाच्या 229 ते 168 या काळामध्ये हरवून इतके दिवस जमिनीखाली गाडलेले असताना देखील ते परिपूर्ण हेल्मेट असल्याचे दिसून येते, असे पोट्रेविका यांनी सांगितले. त्याचे वरचे आवरण दगडाचे आहे, मात्र हा दगड कबरीवरील दगडांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यावरून दिसून येते की कदाचित हे हेल्मेट मृतदेहासोबत पुरण्याची परंपरा असावी. भारतात देखील अशाच परंपरा अस्तित्वात असल्याचे दिसून येते. मृत व्यक्तीबरोबर त्याच्या आवडत्या वस्तू, भांडी, खाण्यापिण्याच्या वस्तू देखील ठेवल्या जात असे. ही देखील अगदी अशीच परंपरा असावी असे दिसते. ही कबर ज्याची आहे तो एक योद्धा असावा किंवा एक शासक असावा असे तज्ञांचे मत आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. धन्यवाद.